काँग्रेसला चांगलं यश महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिकेमध्ये मिळेल. तर तुम्ही रात्री भावनिक साथ घातलेली, मी एकटा लढतोय मला साथ द्या. नाही, वस्तुस्थिती आहे ना, मी खरंच सांगितलं की बाबा या कोल्हापूरमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुती वेगवेगळी लढते, फक्त कोल्हापूरमध्ये ते एकत्र आलेले आहेत कोल्हापूरकरांच्या भीतीमुळं. आणि म्हणून आज एकटी लढाई या सत्तेच्या विरुद्ध प्रचंड पैशाची ताकद भाजप आणि महायुतीची त्या ठिकाणी आहे. दडपशाही आहे. म्हणजे काल तर आमच्याच कार्यकर्त्यांना अगदी अटक करण्यापर्यंत वेळ आली होती. मी स्वतः तिथे गेल्यावर सगळं थांबलं. म्हणजे शेवटच्या 24 तासात किमान आमच्या 5-25 कार्यकर्त्यांना उचलून न्यायचं हा प्रयत्न काल झाला, तो आम्ही हाणून पाडला. कारण की शेवटी लोकशाही आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी अगदी उमेदवाराच्या नवऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न झाला. आणि म्हणून या दडपशाहीतून कोल्हापूरकर उत्तर देतील आणि माझ्यावर विश्वास टाकतील अशी मला खात्री आहे. हे सगळं सत्ता असताना हे सगळं करण्याची का वेळ आली? नाही, मी तेच म्हणतो ना, एवढी सत्ता आहे तुम्हाला, तुम्ही एवढं चांगलं काम केलं असशीला तर हे दडपशाहीचं राजकारण करू नका ना. पावड्यातल्या एका मतदान केंद्रावर तासभर मतदान मशीन बंद होते, 2 मशीन बदलावे लागलेले आहेत, अशी परिस्थिती सध्या दिसते. नाही तेच मी म्हणलं की काही तांत्रिक काही ठिकाणी अडचणी आलेल्या आहेत, परंतु त्याच्यामध्ये ताबडतोब प्रशासनानं त्याची दखल घेऊन त्याची सुरुवात केलेली आहे. हे होतंय, परंतु आता मतदान 5:30 हा महत्वाचा विषय आहे. त्याच्या आधी जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं असं माझं आव्हान असणार. नारा दिला होता 15 जानेवारी काँग्रेस भारी, आज सकाळपासून काय वातावरण? नाही, सकाळपासून मी अगदी 6 वाजल्यापासून प्रत्येक भागातून रिपोर्ट घेतोय. टेबल आमचे टाकले गेलेले आहेत, बूथ आमचे टाकले गेलेले आहेत. कार्यकर्ते उत्साहात आहेत की एका बाजूला ही सगळे मंत्री, अगदी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा कोल्हापुरात आले. इथल्या स्थानिक नेत्यांच्यावर जनतेचा विश्वास नाही, त्यांनी येऊन विश्वास द्यावा एवढी वेळ महायुतीवर त्या ठिकाणी आली. तरी देखील या एकाएकी लढाईत कोल्हापूरकर निश्चितपणे माझ्या बरोबर आणि आमच्या बरोबर राहतील याची मला खात्री. एक प्रश्न उपस्थित केला होता व्हिडिओच्या माध्यमातून. मुख्यमंत्री सगळीकडे फिरत होते, एक वेगळ्या पद्धतीचा प्रचार. जे प्रश्न त्यांना विचारणं अपेक्षित होतं तशी प्रश्नच त्यांना विचारली गेली नाही. पत्रकार परिषद त्यांनी घेतलीच नाही, स्क्रिप्टेड इंटरव्ह्यूज त्यांचे झाले. त्यामुळे नेमका महाराष्ट्रातल्या तुम्ही वर्षभराचा पंचनामा जो पारदर्शकपणे त्यांच्या माध्यमातून झाला असता जर पत्रकार समोर असते, परंतु पत्रकारांच्यावर ते काय प्रश्न विचारतील गॅरंटी नसल्यामुळं स्क्रिप्टेड मुलाखती त्यांनी दिल्या महाराष्ट्राभर. मतदार यादीचा जो घोळ आहे, नवीन एक मशीन जे जोडलेलं आहे, नाही, मला वाटतं निवडणूक आयोगानं आज ईव्हीएम मशीन आणले जातात, त्याची पडताळणी केली जाते, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते जातात. आता नव्यानं अगदी 48 तास आधी एखादी गोष्ट इंट्रोड्यूस करणं, त्याच्याबद्दल कारण नसताना संभ्रम अवस्था निर्माण करणं हे दुर्दैव आहे. कोल्हापूरच्या जरगनगर मध्ये अनेक ठिकाणी मतदारांचं मतदानच त्या ठिकाणी नाही आहे. तो घोळ प्रचंड आहे. आम्ही तो निदर्शनास आणून दिला. अगदी अधिकाऱ्यांनी आपल्या सोयीची केंद्र असावीत, त्यामुळं ते एकाच ठिकाणी कशी आणता येईल हा प्रयत्न. आता मी इथलंच उदाहरण घ्या, मी राहतोय कुठं आणि माझं मतदान आहे कुठं. म्हणजे मी राहतोय कसबावाड्याच्या एका टोकाला आणि आता माझं मतदान आहे दुसऱ्या टोकाला. म्हणजे आज सामान्य माणसानं चालत इथपर्यंत याचं का? हे मला वाटते पूर्ण नियोजन प्रशासनानं आपल्या सोयीचं आपल्याला त्रास होऊ नये अशा पद्धतीने केलेलं दिसतंय. तो सर्वसामान्यांना फटका बसलाय, पण मंत्री आणि आमदारांना सुद्धा तो फटका बसलेला आहे. मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये अनेक आमदारांची नावच नाही ठेवले. त्यामुळे आता हे प्रकरण आता समोर यायला लागले, त्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली. नाही, मग तेच म्हणतो ना की एवढी वर्ष निवडणूक आयोग मतदान घेतं, महाराष्ट्र शासन या सगळ्याला पैसे देतं, तुमचं अपडेट होणं गरजेचं आहे. मला वाटतं आमदारांची नावं नसतील तर मग दुर्दैव आहे आमच्या लोकशाहीचं. मात्र जे हयात नाही त्यांचे खानविलकरांचं नाव कोल्हापुरात आहे, अजूनही नाव आहे. नाही, म्हणजे ही यादी किती दोषयुक्त आहे, दोषमुक्त नाही आहे हे यावरून दिसून येते की मयत झालेले व्यक्तिमत्वाचं देखील नाव त्यामध्ये असणार. मला वाटतं निवडणूक आयोगाचं आता काय शेवटच्या 5:30 पर्यंत उमेदवार घरला जाऊ शकतोय, तरी बरं त्यांनी सांगितलं नाही की आणखीन काही नवीन सांगितलं नाही, रात्रभर सुद्धा फिरू शकतो म्हणून सांगितलं नाही. नशीब आमचं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आले होते, शेवटचाच प्रश्न करतात, मात्र थेट तुमच्यावरती टीका करणं दोघांनी टाळलेलं आहे. कशा पद्धतीने नाही, तर ते आले होते तेवढ्यासाठीच ना, आले होते. मी मगाशी म्हणलं तसं कोल्हापुरातल्या स्थानिक भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी नेत्यांची
त्या ठिकाणी विश्वास कोल्हापूरकरांना देण्या एवढं या ठिकाणी विश्वास राहिलेला नाही आणि म्हणून या दोघांना यावं लागलं की आम्ही आहोत त्यांच्या पाठीमागे सांगण्यासाठी. परंतु हे दोघं आले तरी कोल्हापूरकर सुद्ध नाहीत, ते माझ्याबरोबर आणि काँग्रेस बरोबर या ठिकाणी राहतील ह्याचा मला विश्वास आहे. कोल्हापूरमध्ये एकूणच महानगरपालिकेचं रिडक्शन काय आहे? नाही, चांगलं यश मिळेल. म्हणजे तुम्हाला आता एक लक्षात आलं असेल, नगरपालिका नगरपंचायत म्हणजे 20-22% मतदान हे काँग्रेसला पडलं. या राज्यामध्ये विरोधी पक्षाची भूमिका कणखरपणे कोण मांडत असेल महायुतीच्या विरुद्ध तर ते काँग्रेस मांडतं. हे लोकांच्या मध्ये आता सेट झालेलं आहे आणि त्यामुळे यावेळी देखील आमचा मताचा टक्का वाढेल, नगरसेवकांचा आकडा देखील वाढलेला दिसेल. मॅजिक फिगर गाठणार का? नाही, माझे बहुमत, स्पष्ट बहुमत कोल्हापूरमध्ये 100% आम्हाला त्या ठिकाणी येणार. इचलकरंजीमध्ये आम्ही शाहू आघाडी म्हणून इचलकरंजीमध्ये लढलेलो आहोत. आम्हाला तिथं देखील विश्वास आहे, वातावरण तिथं देखील चांगलं आहे. काल देखील रात्री मी 12-1 वाजेपर्यंत इचलकरंजीतल्या लोकांशी बोलत होतो, त्यांनाही कॉन्फिडन्स आहे कारण की तिथं मूळ भाजप आणि नवीन भाजप यांच्यातला संघर्ष आहे. आता मूळ भाजप सतरंजा उचलते आणि नवीन भाजप खुर्चीवर बसलेला आहे, त्यामुळे आता त्याचाही उद्रेक आम्हाला इचलकरंजीमध्ये पाहायला मिळेल. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.